जी मेन आपली गोष्ट होती की यूट्यूबचा कोर्स करावा की नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. नमस्कार नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये. तो नाश्ता करून झालेला आहे आणि आज संडे आहे, पण आम्ही संडेला काहीतरी वेगळं नाश्त्याला करणं अपेक्षित होतं, पण ते न करता आम्ही छान मस्त पोह्यांचा बेत केलेला होता आणि पोहे आमचे झालेले आहेत खाऊन. तो आता घरातली थोडी साफसफाई झालेली आहे, अंघोळीला जाणार आहे आणि कुठेतरी बाहेर जायचंय. ते कुठे ते सांगते थोड्या वेळाने, पण त्याआधी जर तुम्हाला युट्यूब स्टार्ट करायचं असेल, नवीन चॅनल तुम्ही विचार करत असाल किंवा काय, आणि त्याच्यासाठी तुम्हाला युट्यूबचा कोर्स करायचा असेल, त्या रिलेटेड मी माहिती पुढे ब्लॉग मध्ये देणार आहे. जर इंटरेस्टेड असाल नक्की 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 ब्लॉग पूर्ण बघा एंड पर्यंत. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील की कोर्स जो आहे तो करायला पाहिजे की नाही. तो चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच, आणि काय काय होईल पुढे पुढे तसं तुमच्याबरोबर शेअर करत जाते. चालू झालेला आहे आता हा. तर त्याला आम्ही सेट करून ठेवलेलं आहे आधी कुठे काय. तर आता आधी देवघर करणार, मग बेडरूम, मग किचन, मग ही रूम, मग हॉल आणि मग ही रूम, असं सगळं करणार. तर त्याचं काम चालू राहतं. सो आपण फ्री. तर मी आधी आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही आता चाललेलो आहोत मडगावला, आणि मग अशी जसं तुम्हाला म्हणाले की आम्ही कुठेतरी चाललोय, तर ते सांगते की आम्ही DIY स्टोअरला चाललेलो आहोत. आणि आज संडे असल्यामुळे म्हटलं जरा बाहेर पण जाऊन येऊया, आणि DIY स्टोअरमध्ये जरा एक दोन गोष्टी बघायच्या होत्या, म्हणजे प्राइस कम्पेअर करायची होती. सो घ्यायच्या की नाही ते तिथे गेल्यावर प्राइस ठरवून मग विचार करणार आहे की तिथून घ्याव्यात की ऑनलाईन मागवाव्या. सो मी, केतन आणि अन्वी झोपली की काय माहिती, ॲज युजल तिला गाडीमध्ये त्रास होतो, सो ती झोपते मागे. तर आम्ही चाललेलो आहे, आणि घराच्या इथून व्लॉग करायचं विसरले मी. इथे आल्यावरती म्हटलं अरे एकदम लक्षात आलं की आपण व्लॉग करतोय आणि तो कंटिन्यू करायचा राहिला. सो DIY स्टोअरमध्ये चाललोय, तर तिथे जाऊन दाखवते. आणि अजून एका ठिकाणी जायचंय. अजून कुठे जायचंय? टाटाच्या शोरूममध्ये जायचंय. बघूया, रस्त्यात मिळालं तर ठीक आहे, नाहीतर बघू, कळेल तुम्हाला कुठे कुठे जातोय ते. मला हा तर ती प्लेट त्याची असते. ओपन होतो. आता DIY स्टोअर मध्ये तुम्हाला दाखवलं तसं, पण DIY स्टोअर आता स्वस्त नाही राहिलंय. आणि मुळात म्हणजे मेड इन चायना. मी आतापर्यंत जेवढे सगळे बघितले ना प्रोडक्ट, ते मेड इन चायना होते. स्वस्त तर नाहीच वाटलं आधीच्या कम्पॅरिझन मध्ये. पण मॅडमनी तरी पण इथे आम्ही जसं तुम्ही बघितलं की हे स्टिकर्स घेतलेले आहेत, आणि मी हा रोल घेतलेला आहे जो की तुम्हाला दाखवते घरी जाऊन कशासाठी घेतलेला आहे. थोडी कंपॅरिझन केली तर तो रोल मला स्वस्त मिळाला म्हणून घेतलेला आहे. तर मिशोवरती प्रोडक्ट खूप स्वस्त. मला असं वाटतं की मिशोवर घेणंच जास्तीत बेटर राहील रादर दॅन DIY मध्ये जाऊन घेण्यापेक्षा, कारण DIY मध्ये आधीच्या पेक्षा खूप कॉस्टली झालेले आहेत म्हणजे प्रोडक्ट. सो मला तरी असं वाटलं नाही की आता नेक्स्ट टाइम मला नाही वाटत मी DIY मध्ये जाईल म्हणून. काय इथेच बसलोय दरवाजात नाही, सॉरी, बेडरूमच्या खिडकीच्या इथे. बिचारा ते डॉग्स आहेत इथे सगळे, खाली सगळे मागे लागतात रे त्यांच्या. ए हट हट, बिचाराच्या मागे लागलंय. बिचारे मागेच लागतात फार काही. इथे बसले आता, मग काय ते कुत्रे मागे लागतात बघ त्याच्या. माझे 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 दे, माझे माझे माझा बेल्ट आहे. असं करणार तू? माझा आहे. माझा आहे.
दे देते का दे. चल पण नको ज्यूस नको मला तुझा बेल्ट जा पण. आम्ही बाहेरून जाऊन आल्यानंतर जेवण वगैरे सगळं केलं आणि थोडं दमलं असल्यामुळे मग झोपलो होतो. झोपेतून उठल्यानंतर मस्त कॉफी घेतली छान, म्हटलं मस्त फ्रेश होऊयात. आणि मला लेट झाला उठायला, ऑलमोस्ट 5:30-6 झाले. मग मी मस्त कॉफी घेतली. आता हा वॉलपेपर जो आहे तो कशासाठी आणला होता ते दाखवते मी तुम्हाला. आता तेवढा एक तुमच्याबरोबर शेअर करते. इथे जी वॉल आहे ना ही थोडी खराब होते. इकडे वॉश बेसिन आहे आणि ह्याच्या म्हणजे थोडं इकडे काही पडलं जातं पाणी किंवा डाग पडतो. ही वॉल आहे ती खराब होते. सो इथे मी लावणार आहे तो व्हाईट कलरचा आहे पण इट्स ओके. तो इथे मी लावणार आहे म्हणजे तो पुसता पण येईल आणि कारण भिंतीला आहे ना असं घासता येत नाही आणि कलर जाऊ शकतो, त्याचे चान्सेस आहेत कलर जायचे. मी इथे तो अप्लाय करणार आहे. तो इथे असा लावलेला आहे पेपर आणि तो पेपर तुम्ही बघितलं ना तसा प्लास्टिक मध्ये आहे आणि लावताना कसा लावलाय तर हे फक्त एवढंच लावलंय, तुम्हाला दिसत असेल इथे डिफरन्शिएट. तो असा फक्त एवढी पट्टी आणि हा चिकटला नाहीये म्हणजे ह्याचा फक्त adhesive काढलेला आहे, हे नाही चिकटलेलं आहे. हे तुम्हाला असं कळत असेल. तो हे असं आणि तिथे खाली पण तसंच, म्हणजे हे एवढं जेवढं वर चिटकवलं तेवढंच खाली. म्हणजे हा बेस जो आहे नंतर आपण परत हे फक्त एवढं रिमूव्ह केलं की झालं, अख्खं रिमूव्ह करायची गरज. तो बेस जो आहे तो फक्त आपण युज करू शकतो परत दुसऱ्या कुठल्याही कामात. तो अशा पद्धतीने हे केलेलं आहे म्हणजे तिथे घासता पण येऊ शकतं थोडं खराब झालं तर, नाही तर ती भिंत एकदमच खराब व्हायची, मध्ये घासणं बिसणं नाही जमायचं. जी मेन आपली गोष्ट होती की युट्यूबचा कोर्स करावा की नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. सो ते पण बोलते तुमच्याशी. ओके, तर चला आता मेन मुद्द्याकडे वळूयात ज्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला आहे. सांगायचं असं आहे की माझा हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण होतं की आता ना लोक भरपूर अवेअर झाले, म्हणजे अगदी शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत. आणि इकडे कशाविषयी तर कॉन्टेंट क्रिएशन विषयी किंवा युट्यूब, बाबा युट्यूब मधून पैसे मिळतात असं तसं. आणि प्रत्येकाला असं थोडंसं आपलं काहीतरी चालू करायची इच्छा असते आणि का नाही ना, म्हणजे करावं की चांगली गोष्ट आहे. आपण घरात बसून काहीतरी वेगळं करू शकतो, आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो, तर बाबा करू शकतो असं काहीतरी. म्हणून मग प्रत्येकालाच असं वाटतं की चला आता आपण युट्यूब चॅनल स्टार्ट करूया, जसं मलाही वाटलं. आता मेन मुद्द्यावर येते की माझं अजून एक युट्यूब चॅनल आहे पण मी त्याच्यावर फारशी ऍक्टिव्ह नाही आता सध्या. ते आर्ट अँड क्राफ्ट विषयी आहे, ठीक आहे. तर म्हणजे वेगवेगळे आर्ट आणि असं काहीतरी करत असते पण आता ऍक्टिव्ह नाहीये एवढी. पण ते जेव्हा चॅनल मी स्टार्ट केलं होतं सगळ्यात आधी त्याच्यावरती मेकअप, मग त्याच्यानंतर मी त्याच्यावरती DIY वगैरे असं करायला लागले, मग थोडेफार व्लॉग्स असं सगळं. पण म्हणजे मला असं वाटायला लागलं की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, किंवा का बरं ग्रो होत नाही आपल्या चॅनलवर, असं सगळं वाटायला लागलं. म्हणजे जसं की प्रत्येक वेळी तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की बाबा खरंच करावं की नाही करावं, का ग्रो होत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे. सो हे सगळं विचार करत असताना म्हणजे मी असं करू का तसं करू का, तर हे सगळं विचार करत असताना एक कोर्स इंट्रोड्यूस झाला होता युट्यूब मास्टर क्लासचा. सो तो मी केला होता आणि फीस पण होती त्याची बऱ्यापैकी. पण मी म्हटलं चला मी पण असं मस्त नवीन चॅनल होतं माझं आणि नवीन म्हणजे 2-3 वर्ष झाले होते चॅनलला, पण तरी ग्रो होत नव्हतं. मी म्हटलं चला करून तर बघूया. सो मी तो कोर्स जॉईन केला, ठीक आहे. सो झालं असं की म्हणजे मी एकदम नाही का खूप मस्त भारी मला की चला आता माझं चॅनल खूप भारी ग्रो होणार आहे, बूम होणार आहे, एकदम मस्त सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे असं सगळं. आणि मग गेले मी तिथे, तो दिवस उजाडला युट्यूबचा आणि मी फुल कॉन्फिडेंटली गेले आणि छान असं मस्त की खूप मस्त वाटतं. गेले आणि कोर्स कम्प्लीट झाला आणि मग त्याच्यानंतर मला असं कळलं, म्हणजे जाणवलं की अरे हे ज्ञान तर आहे आपल्याला, नाही असं नाही. कारण हे सेम ज्ञान जे आहे ते तुम्हाला युट्यूब वरती पण मिळतं आणि ते पण फ्री. म्हणजे हे तिथे गेल्यानंतर जाणवलं मला, ठीक आहे. अर्थात तर जनरली कसं असतं ना, नवीन जसं तुमचं चॅनल असतं तेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की अरे कधी आपला व्हिडिओ व्हायरल होणार, किंवा अरे आपल्याला कधी व्ह्यूज येणार, आपल्याला कधी कमेंट्स येणार, असं सगळं प्रत्येकाला वाटत असतं ज्यांचं नवीन चॅनल असतं, ठीक. सो असं मलाही वाटत होतं. आणि मग अशा ह्याच्यातच जर तुम्हाला एखादा कोर्स माहिती मिळाली आणि असं झालं तर तुम्ही नक्कीच जाणार आणि नक्कीच तुम्हाला असं वाटणार की हा चला तिथे जाऊया, चेकआउट करूया की काय आहे, शिकूया छान नवीन गोष्टी. सो मी कोर्स जॉईन केला. आता कोर्स जेव्हा करतो ना आपण तेव्हा आपल्याला कसं वाटतं की हा चला आता कसं आहे, आता मी कोर्स केला बाबा, आता मला छान मस्त व्ह्यूज येणार आणि माझं चॅनल एकदम बूम होणार. पण असं होत नसतं. सो मी एक ऑनेस्ट माझा रिव्ह्यू म्हणून मी हा व्हिडिओ करते, बाकी काही असं वेगळं हे नाहीये. जेव्हा आपण तिथे क्लासमध्ये असतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, मोटिवेशन मिळतं. कारण का तर आपल्या आजूबाजूला पण सेम आपण जे करणार आहोत तो कॉन्टेंट करणार आहोत किंवा जे कॉन्टेंट क्रिएशन करणार आहोत त्याच्याशी रिलेटेड लोक असतात आणि तेही ते शिकायला आलेले असतात. तुम्ही जेव्हा तिथे असता तेव्हा तुम्हाला फुल गॅरंटी अशी वाटत असते की नाही बाबा मी आता कोर्स केला, मी छान खूप काहीतरी करणार आहे आणि माझं चॅनल पण खूप छान ग्रो होणार आहे. सो हे सगळं आपल्याला वाटत असतं. पण हे जे काही ज्ञान आपल्याला मिळतं ना, जे आपल्याला युट्यूबवर चक्क फ्री मिळत असतं, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार. मी स्वतः कोर्स केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये माझ्याकडे सगळं आहे, पण त्याचे डिटेल्स वगैरे जे तुम्हाला शिकवतात वगैरे. कोर्स केल्यानंतर मला असं जाणवलं की अरे हे तर आपण आधी आपल्याला माहितीही होतं आणि फक्त वेगळ्या पद्धतीने कळालेलं आहे आणि युट्यूब वरती तर हे फ्री आहे.
म्हणजे आपण उगाचच एवढे पैसे घालवलेले आहेत, काही वेगळं जाऊन शिकलेलो नाहीये. तर असं होतं म्हणजे. पण ठीक आहे, आता कोर्स कुणी करायला पाहिजे, तर ज्यांच्याकडे टाइम नाहीये, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे अगदीच वेळ नाहीये, तर तुम्ही जाऊन बाबा तेवढ्या एका त्यांचा किती दिवसाचा कोर्स असतो तो तुम्ही जाऊन करू शकता. तर त्याच्यात तुम्हाला काय होणार आहे, तर आजूबाजूला जे लोक आहेत ना, तर ते पण जे तुम्ही शिकायला आलेले आहात, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे ते लोक आलेले असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं की त्यानंतर तुम्हाला ऍट अ टाइम तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र शिकल्या जातात. म्हणजे असं स्कॅटर्ड नसतं ना, की युट्यूब वरती तुम्हाला कसं असतं की शोधायला लागतं किंवा बाबा खूप रिसर्च करायला लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या गोष्टी कळतात आणि त्या करून करूनच कळतात. पण इथे कसं आहे ना, की इथे तुम्हाला तुमचे जे शिक्षक आहेत किंवा जे बाकीचे क्रिएटर्स आहेत, तर ते सगळं ज्ञान घेण्यासाठी आलेले असतात आणि शिक्षक जे आहेत ते ज्ञान देण्यासाठी असते. त्यांच्याजवळचं सगळं पुरेपूर ज्ञान देतात, नो डाऊट. पण ते जे ज्ञान आहे ते तुम्हाला युट्यूबवरही मिळतं. फक्त तुम्हाला क्लासमध्ये काय होतं की बाबा स्क्रॅप पासून अगदीच तुम्ही झिरो, म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाहीये आणि तुम्हाला बिलकुल इच्छा पण नाहीये की युट्यूब वरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे, काही वेगवेगळे व्हिडिओज बघायचे, तर तुम्ही नक्कीच कोर्स करू शकता, कारण तुम्हाला एकत्रच सगळं मिळतं. पण तुम्ही जेव्हा क्लासमधून बाहेर जाता, तर तेव्हा ऍक्च्युली क्लासमध्ये काय शिकवलं जातं की कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे, मेन हे आहे की कन्सिस्टन्सी इज द की. हे तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवर कुठलाही बिझनेस करा, काहीही करा, अभ्यास करा किंवा तुमचं कोणतंही म्हणजे एक्सरसाइज करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल, कन्सिस्टन्सी इज द की. हे तुम्हाला कुठेही शिकायला मिळतं. ठीक आहे, युट्यूबला पण तोच नियम लागू आहे, ते शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टेंट तुम्हाला कसा तयार करायचा आहे, बाबा तयार करायचंय म्हणजे तुमचा कॉन्टेंट कसा असला पाहिजे, त्याचा एसईओ कसा करायचा, त्यानंतर त्याचं थंबनेल जाम भारी पाहिजे, हे सगळं शिकवलं जातं. आणि तुमचं जे निश आहे ते एकच असलं पाहिजे, असे स्कॅटर्ड असं वेगवेगळं नाही पाहिजे की बाबा आता तुम्ही आज काहीतरी एक्सरसाइजचा व्हिडिओ टाकलाय, उद्या DIYचा टाकलाय, परवा काहीतरी वेगळाच व्लॉग टाकलाय, किंवा नंतर तुम्ही कुठे फिरायला गेलात ते टाकलंय, किंवा काहीतरी रॅन्डम तुम्ही व्हिडिओज टाकताय. तर हे असं नाही चालत. तुमचं निश म्हणजे व्लॉग तर व्लॉगच पाहिजे, DIY तर DIYच पाहिजे, किंवा म्हणजे असं सगळं सांगितलं जातं की एक्सरसाइजशी रिलेटेड आहे तर तेच सगळं पाहिजे. म्हणजे हे सगळं जे आहे हे तुम्हाला त्याच्यात शिकवलं जातं आणि ते तुम्हाला एका पॅकेज म्हणू शकतो आपण, हे पॅकेज मिळतं त्या कोर्समध्ये. तर तुम्हाला टाइम नसेल, तुम्हाला स्वतःहून शिकण्यासाठी जास्त वेळ घालवायचा नसेल, तर तुम्ही नक्कीच कोर्स करू शकता. आणि तुमच्याकडे म्हणजे मी कोर्सच्या अगेन्स्ट वगैरे असं काही नाहीये, पण कसं आहे ना, आता खेड्यापाड्यांमधून आणि खूप म्हणजे असे लोक पण आहेत की जे अगदी गरीब घरातून आहेत, किंवा मी असं कोणालाही जज नाही करत आहे, इथे काही चूक झाली असेल तर माफ करा, पण अगदी ज्यांना फक्त मोबाईल आहे आणि तोही एकदम साधा मोबाईल आहे, तिथपासून त्यांची मारामारी आहे आणि त्यांना तिथून कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं. आणि अशा तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा मला युट्यूबचा कोर्स करायचा आहे आणि मग मी पुढे जी जर्नी आहे ती सुरू करेन, तर असं प्लीज करू नका. कारण कसं आहे ना, तुम्ही असे बरेचसे चॅनल बघत असाल की जे छान ग्रो झालेले आहेत आणि त्यांनी युट्यूबचा कोर्स पण केलेला नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, कसं आहे ना की युट्यूब चालू करायचंय तर नुसतं युट्यूब चॅनल स्टार्ट करून होत नाही. आता माझी पण कन्सिस्टन्सी नसते, त्याच्यामुळे मी पण काही सांगू नाही शकत. पण युट्यूब म्हणजे नुसतं बाबा व्हिडिओ स्टार्ट करा, म्हणजे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा असं नाहीये. तर तुम्हाला खूप प्रयत्न करायला लागतात, खूप कष्ट करायला लागतात, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप 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 तुमचा लक फॅक्टर पण पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये तुमचं लक पण कामाला येतं, म्हणजे त्याच्यामध्ये नशिबाची पण साथ पाहिजे. कारण नुसतंच युट्यूब करून म्हणजे व्हिडिओज टाकून 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 होत नाही. कारण तुम्ही माझ्याही चॅनलवर जाल तर अजूनही मला एवढी ग्रोथ नाहीये. ठीक आहे, आणि मी एवढं सगळं सांगतेय याचा अर्थ असा आहे की मी खरंच जेन्युअनली सांगतेय की मी कोर्स केलेला आहे आणि मला त्याचा काय फायदा झाला किंवा काय तोटा झाला, हे सगळं मी तुमच्यावर शेअर करते. तर ते मी जेन्युअनली शेअर करते. कारण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन खरंच बघा की तिथले व्हिडिओज आणि काय कसा त्याचा रिस्पॉन्स आहे. बरं, काही काही व्हिडिओ चांगले पण आहेत, मी असं म्हणणार नाही की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आवडेल किंवा नाही, पण मी त्याच्यातूनच शिकत गेले की बाबा मी अजून काय करू शकते. म्हणजे मी माझे आधीचे व्हिडिओज बघून मग मी पुढचे व्हिडिओज कसे करायचे, एडिटिंग कसं करायचं, हे सगळं मी क्लासमध्ये तुम्हाला एडिटिंग प्रॉपर कसं करावं हे तुम्हाला म्हणजे शिकवतात. नाही असं नाही, पण ते तुम्हालाच करून 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 म्हणजे बाबा आपल्या आधीचे व्हिडिओज आणि आताचे व्हिडिओज आपल्याला फरक कळतो. ते आपण असं वेगवेगळं बघून एका ठिकाणचं किंवा काही काही वेगवेगळे टेक्निक्स बघून असं आपण करू शकतो. हे आपण केल्यानेच होणार आहे. कारण क्लासमध्ये जरी शिकलात आणि तुम्ही पुढे जाऊन त्याचं इम्प्लिमेंट नाही केलं तरी काही उपयोग नसतो. आणि असे बरेचसे चॅनल आहेत जे तुम्ही बघत असाल की छान ग्रो झालेले आहेत आणि त्यांनी युट्यूबचा कोर्स सुद्धा केलेला नाहीये. म्हणजे असं काही हे नाहीये की तुम्ही युट्यूबचा कोर्स करूनच तुमचं चॅनल ग्रो होणार आहे, नाही, तसं काही नाही. म्हणजेच विदाऊट कोर्स सुद्धा तुमचं चॅनल ग्रो होऊ शकतं. फक्त सेल्फ लर्निंगची तयारी पाहिजे तुमची, डिसिप्लिन म्हणजे सेल्फ डिसिप्लिन पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, आणि या सगळ्याबरोबर कन्सिस्टन्सी सुद्धा पाहिजे. म्हणजे जसं की सगळीकडे बोललं जातं की कन्सिस्टन्सी इज द की, जसं मगाशी पण मी तुम्हाला म्हणाले. सो मी इथे फक्त आणि फक्त माझा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. बाकी या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे ना, मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझा फक्त एक्सपिरियन्स
शेअर केलेला आहे. कोर्स करावा नाही करावा हे टोटली तुमच्या हातामध्ये आहे. चलो देन, खूप बडबड झाली. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका. खाली तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटते मी अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.